माय माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली, माय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. सर्वांना शालोम. तुम्हा सर्वांना शांती असो. आणि ह्या मायवाराच्या निमित्तानं सर्व ज्या आपल्या माता आहेत त्यांना आमच्याकडून शुभेच्छा. आज आईला विशेष करून महत्त्व दिलं जातं, तिची आठवण केली जाते. आणि आपल्याला हे माहीत आहे, त्याचं कारण हे आहे की आईचं जे महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये आणि सर्वत्र सर्व जगामध्ये जे आहे ते फार मोठं आहे. आणि म्हणून हा दिवस आईंना जणू काय बहाल केलेला आहे. त्यांचे ऋण आपण कसे फेडू शकतो? आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये कुटुंबामध्ये आईची जी प्रीती असते, आईची जी माया असते आणि आईची जी काळजी असते, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते एका काही मिनिटांच्या मध्ये आपण वर्णन करू शकत नाही. आई आपली जी काळजी घेते लहानपणापासून, सर्व लहान सहान गोष्टींची तिला काळजी असते. आणि ह्या सर्व काळजीमुळेच आपण स्वतःला सावरत 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 पुढे मोठं होत असतो. आई इतकंच केवळ नव्हे, परंतु आपल्याला समजून घेणारी असते. आपल्यामध्ये कोणत्या उणीवा आहेत, आपल्या देणग्या काय आहेत. काही एखाद्या मुलाला कुटुंबामध्ये ड्रॉइंग चांगलं येत असेल, एखाद्या मुलाला कदाचित गाणं चांगलं असेल, एखाद्या मुलाला अजून काही असेल, परंतु आईच्यासाठी ही सर्व मुलं सारखीच असतात. आणि त्या प्रत्येकाची जी काही गुणधर्म आहेत ती ओळखून असते आणि ते समजून घेते. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु आई ही क्षमा करणारी असते. मुलं कितीतरी रोज चुका करत असतात. आपल्या सगळ्यांना जर आपण आठवणी केल्या आपल्या जीवनामध्ये, तर आपल्याला समजून येईल की आपल्या लहानपणाच्या जीवनामध्ये रोज आपल्याला आपली आई ही क्षमा करत असे. लहान सहान मोठ्या काहीही चुका होत असो, परंतु ती आपल्याला नक्कीच प्रेमानंच शेवटी जवळ घेते आणि आपली ती काळजी करतच राहते. मग तो मोठा जरी मुलगा झाला किंवा मुलगी झाली तरी आईच्यासाठी तो अजून लहानच असतो, हे आपण नेहमीच ऐकतो. म्हणून आई ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. आईच्या शिवाय आपलं वैयक्तिक जीवन, आपली वैयक्तिक वाढ, आपली वैयक्तिक प्रगती, आपली धार्मिकता, आपला विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या पाठीमागे आई आहे, आईचं शिक्षण आहे आणि आईचे संस्कार आहेत. तुम्हाला नवल वाटेल की पवित्र शास्त्र बायबलमध्ये जवळजवळ प्रत्येक संदेष्टाच्या जीवनामध्ये त्यांची आई ही महत्त्वाची ठरली. आणि तशा एका संदेष्टाच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, शमूएल संदेष्टा, त्याची आई किती धार्मिक बाई होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नवीन करारामध्ये तिमोथ्याची आई हिच्या बाबतीत एक छोटंसं वर्णन संत पौलाने केलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की विशेष करून ती काय कपडे वापरत होती, ती कशी राहत होती, कोणत्या प्रकारचं ती भाषा बोलत होती, किंवा ह्याचं वर्णन दिलेलं नाही आहे त्याने. किती बाकीच्या काही टॅलेंटमध्ये होती, ती फार चांगली
गायिका होती किंवा शुद्ध लेखनामध्ये चांगली होती किंवा लेखिका होती की कवी होती, ह्याचं काहीही वर्णन दिलेलं नाही. तिमोथेच्या आईच्या बाबतीत संत पौलानेच लिहिलेलं आहे आणि एकच गोष्ट लिहिलेली आहे, ती मी आपल्यासाठी यावेळेस वाचून दाखवतो. संत पौलाने लिहिलं तिमोथेला, आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे पहिल्याच अध्यायामध्ये, आणि 3 ते 5 वचनं ही जी आहेत मी आपल्यासाठी वाचून दाखवतो. मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करीतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगितो. पण पुढे असं तो म्हणतो, तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची आपल्या पूर्वजापासून चालत आलेली सेवा मी शुद्ध मनाने करतो त्याचे मी आभार मानतो. मग पुढे तो म्हणतो, तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस इजमध्ये होता, तुझी आई युनिके इजमध्ये होता आणि तोच तुझमध्ये आहे असा मला भरवसा आहे. तिमोथेची आई. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकाच गोष्टी बाबतीत पौलाने तिमोथेच्या आईच्या बाबतीत सांगितलेलं आहे, बाकी काहीही दुसरी गोष्ट सांगितलेली नाही. मला असं वाटतं की सर्वात मोठी गोष्ट आईच्याकडून आपल्यापर्यंत येते ती म्हणजे आपल्याला मिळालेला विश्वास, आपली श्रद्धा, देवावरची श्रद्धा, जिवंत देवावरची श्रद्धा. ही एक फार मोठी ठेव आपल्याला आईकडून मिळते आणि तीच मिळायला पाहिजे सर्वात मोठी. कारण आपल्या जीवनाचा जो पाया आहे तो त्याच्यावर अवलंबून आहे. ह्या विश्वासाच्या बाबतीत जे वर्णन केलेलं आहे, एका शब्दात तो ह्या ठिकाणी म्हणतो, तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होते. निष्कपट विश्वास. पण त्यानंतर तो म्हणतो की हा विश्वास तुला तुझ्या आईकडून आलेला आहे असा मला भरवसा आहे, अशी माझी खात्री आहे. निष्कपट विश्वास. ह्याचं वर्णन कसं करायचं? अर्थात आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी एका ठिकाणी म्हटलेल्या याईराला की असा विश्वास मला पूर्ण इस्रायलामध्ये सुद्धा आढळत नाही. दुर्मिळ आहे ह्या व्यक्तीचा विश्वास. म्हणजे तसा दुर्मिळ विश्वासाच्या बाबतीत आपल्याला एका ठिकाणी लिहिलेलं आढळतं शास्त्रामध्ये. दुसऱ्या ठिकाणी संत पौलाने लिहिलेलं आहे की सैतानाचे जळते बाण अडवू शकणारा विश्वास त्याच्या बाबतीत आपल्याला दिसतं. म्हणजे असं थोडक्यात वर्णन विश्वासांच्या बाबतीत केलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की अब्राहमाचा विश्वास तर एक असामान्य विश्वास आपल्याला म्हणता येईल पवित्र शास्त्रामध्ये. ह्या ठिकाणी मात्र तिमोथेच्या आईचा विश्वास जो होता हा निष्कपट विश्वास आहे. आता ह्या निष्कपट विश्वासाचं वर्णन कसं करायचं की ज्यामध्ये कपट नाही असा विश्वास. मी इंग्रजी त्या वचनाकडे पाहत होतो आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सिन्सिअर फेथ, पूर्ण मनापासून प्रामाणिक, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची असत्यता नाही, त्याच्यामध्ये लबाडी नाही, त्याच्यामध्ये भेसळ नाही, पूर्ण शुद्ध निरागस विश्वास हा तिमोथेच्या आईचा विश्वास. आणि तुम्हाला माहित आहे की संत पौलाने जर असं वर्णन केलं तर माझी खात्री आहे की ते खरं आहे. मग ही एक मोठी देणगी तिमोथेच्या आईने तिमोथेला दिली. लहानपणापासून हे संस्कार त्याच्यावर टाकले की जर विश्वासच ठेवायचा, देवावर जर विश्वास ठेवायचा, प्रभू येशू ख्रिस्तावर जर विश्वास ठेवायचा तर तो निष्कपट असला पाहिजे. हे त्याने आपल्या आईच्या पासून शिकला. मला असं वाटतं की निष्कपट विश्वास, भेसळ नसलेला विश्वास
की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची असत्यता किंवा लबाडी नाही, बेगडीपणा नाही, दिखाऊपणा नाही. तिमथ्याची आई जो विश्वास तिचा घरातल्या गोष्टींच्यावर होता, घरातल्या गरजांच्यावर होता, ज्या काही अडी अडचणी, दुःख, त्रास, आजार ज्यावेळेस तो ती विश्वास वापरत असे, तसाच विश्वास ती समाजामध्ये किंवा मंडळीमध्ये जर ती गेली तर त्या विश्वासात आणि घरच्या विश्वासात काहीच फरक नव्हता. ती जशी मंडळीतल्या लोकांच्या मध्ये वावरत असताना तिचा विश्वास दाखवत असे, तोच विश्वास घरी आल्यावर सुद्धा सारखाच, आणि तो तिमथ्याने पाहिला. मला असं म्हणायचं की असा हा विश्वास की ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची भेसळ नाही, तो विश्वास म्हणजेच निष्कपट विश्वास, सिन्सिअर, प्रामाणिक असा तो विश्वास आहे. मला वाटतं एक उदाहरण आपल्याला पुष्कळदा आढळतं, आणि ते म्हणजे जी टी व्हीवरची पुष्कळदा नाटकं येतात किंवा मालिका येतात, आणि पुष्कळदा ते कुटुंबावर असतात. आणि मग एखाद्या वेळेस त्या कुटुंबामध्ये आहेत, सगळे लोक बसलेले आहेत, किंवा आई आहे किंवा मुलगा आहे, आणि त्याच वेळेस फोन वाजतो. आणि फोन वाजल्यानंतर मग मुलगा तो फोन घेतो, आणि मग त्याच वेळेस कदाचित तिला कळतं की कोणी, आईला कळतं की कोणी हा फोन केलेला आहे, आणि त्यावेळेस आई मुलाला सांगते की त्यांना सांग की आई घरी नाही. आणि ह्यावरून अर्थात मुलगा तसं सांगतो, पण त्यावरून आपल्याला असं दिसतं की आई मुलाला न सांगता लबाडी कशी करायची हे मात्र शिकवत असते. परंतु त्याचबरोबर देवघरात जाऊन ती देवाला प्रार्थना करते, किंवा काही छोटंसं जे काही पूजा अर्चा आहे ती पण करते. म्हणजे एका बाजूला एका घरामध्ये जो विश्वास आहे तो, आणि बाजूच्याच रूममध्ये तोच विश्वास किती उथळ आहे, किती भेसळ आहे त्या विश्वासामध्ये, हे आपल्याला दिसतं. आणि हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. आणि असा हा जो विश्वास आहे तो भेसळ आणि मिसळ झालेला विश्वास आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तिमथ्याच्या आईचा विश्वास हा अत्यंत निखळ, पवित्र आणि सत्य होता. आणि तसा विश्वास ज्यावेळेस आहे त्यावेळेस तो घेण्यासारखा विश्वास आहे. आणि असे अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो कौटुंबिक जीवनामध्ये, की ज्यावेळेस बाहेरचा, जगामधला आणि घरातला हा जो विश्वास आहे, मुलं बरोबर सांगू शकतात. त्यांचे जे संस्कार आहेत ते संस्कार लगेच कळतात. ह्यामध्ये जे आपण पाहतो की जे मुलांच्यावर धार्मिक संस्कार पडतात ते आई काय शिकवते, बोलून काय शिकवते, त्यापेक्षा न बोलता लेकरं आपल्या आईच्या जीवनामध्ये काय पाहतात त्यातून ते भरपूर काही शिकत असतात. न कळत जे होणारे संस्कार आहेत कुटुंबामध्ये, लेकरांच्या जीवनामध्ये, ते फार परिणामकारक आहेत. फक्त बोलून आपण काहीही सांगू शकतो तो प्रश्न वेगळा आहे. बोलणं, सांगणं हे महत्त्वाचं आहे, परंतु त्याचबरोबरीने वागणं आणि त्याचे जे परिणाम आहेत, न कळत होणारे जे परिणाम आहेत कुटुंबामध्ये, लेकरांच्यामध्ये, ते फार परिणामकारक करतात. आणि मग काय होतं की जशी आई निष्कपट विश्वास ठेवून आपलं जीवन जगते, तसं मग मुलं सुद्धा निष्कपट विश्वास ठेवून जगण्यासाठी प्रयत्न करतात, आणि तसं ते जगत असतात. तर असा हा जो विश्वास आहे तो विश्वास तिमथ्याच्या आईचा होता. तर मला असं म्हणायचं की आपण आपल्या कुटुंबामध्ये वावरत असताना ही जी एक आई आहे, तिमथ्याची आई, आणि ह्या आईचा आदर्श स्वच्छ असा विश्वास आपल्याला घेणं आज आवश्यक आहे. फक्त आपलं जीवन जे आपण जगतो ते तर वावरतच असतो, जगतच असतो, परंतु त्याचबरोबर
अत्यंत महत्त्वाचा ठेवा आपल्या लेकरांना आई देत असते, आणि तो म्हणजे त्यांच्या धार्मिक जीवनाचा, की ज्यामध्ये स्वच्छ निरपेक्ष असा विश्वास त्यांना दिसतो, आणि ते संस्कार त्यांच्या जीवनामध्ये कायमचे राहत असतात. आईंचे संस्कार हे कोणीच नंतर मोडू शकत नाही आपल्या जीवनामध्ये. एकदा ते पडले तर शेवटपर्यंत आपल्या जीवनामध्ये ते कोरलेले असतात, आपल्या मनात ते कोरलेले असतात, आणि ते आपण जपण्याचा तो प्रयत्न केला पाहिजे. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, संत पौल असं म्हणतो की तो विश्वास तुझमध्ये आहे असा मला भरवसा आहे. संत पौलाला एक फार मोठी खात्री होती की तुझी आई मी पाहिलेली आहे. तिमोथ्या, तुझ्या आईला मी पाहिलेलं आहे, तिचं जीवन मी पाहिलेलं आहे, तिची धार्मिकता मी पाहिलेली आहे, आणि तिची विश्वासाची जी पातळी आहे ती मी पाहिलेली आहे. मला असं वाटतं की आईच्या बाबतीत दिलेली साक्ष एका संत माणसाने, देवाने निवडलेल्या माणसाने दिलेली साक्ष ती आहे. किती मोठं ह्या ठिकाणी कार्य झालेलं आहे की ज्यावेळेस अशी माता परिश्रम करणारी, सांभाळून घेणारी, कष्ट करणारी, कदाचित यशस्वी, आताच्या जीवनात सांगायचं झालं म्हणजे खूप यशस्वी झालेली वगैरे वगैरे अनेक उदाहरणं त्या बाबतीत देता येतील. पण ह्या मातेच्या बाबतीत एखादा देवाचा मनुष्य काय साक्ष देईल? कोणती साक्ष आपल्या कुटुंबाच्या बाबतीत देवाची व्यक्ती देऊ शकेल? ह्या मातेच्या बाबतीत संत पौल प्रत्यक्ष म्हणतोय की तुझी आई युनिके, हिचा विश्वास अत्यंत अत्यंत पवित्र आणि अत्यंत सत्य असा होता, आणि तोच विश्वास तुझ्यामध्ये आहे असा माझा विश्वास आहे. मला असं वाटतं की अशी साक्ष आपल्या आईंच्या बाबतीत होऊ शकते, निर्माण होऊ शकते. आता मी नकारात्मक रीतीनं ज्या साक्षी आहेत कधीकधी त्या आपल्याला ऐकायला मिळतात, आणि पुष्कळदा त्या बाबतीत आपल्याला पुनरावृत्ती करायची गरज नाही, ते आपल्या आजूबाजूला आढळतं. परंतु सर्वात महत्त्वाची देणगी, सर्वात मोठी ठेव ही आहे की तुम्ही आपल्या लेकरांना निष्कपट विश्वास द्यावा. मला असं वाटतं की आजकालच्या ह्या पिढीमध्ये आणि जगामध्ये सांगायचं झालं म्हणजे आपल्याला माहीत आहे की आमच्या वेळेस मुलांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित घ्यायलाच पाहिजे होतं. आई वडील तिकडेच त्यांना लोटत होते, फोर्स करत होते, शिकवण्या लावत होते, काय काय जे करायचं ते करायला सांगायचे, कारण मुलाने मग पुढे इंजिनियर किंवा डॉक्टर किंवा तसंच काहीतरी व्हावं, तेच फक्त जीवन आहे. हे जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी होतं. आताही ते कदाचित असू शकेल. मला एक आई माहीत आहे अमेरिकेमध्ये की जिची मुलगी डॉक्टर होऊ शकली नाही, आणि डॉक्टर होऊ शकली नाही, तिचे जे मित्र परिवार आहेत, कुटुंब आहेत, भारतामध्ये आहेत, इतर ठिकाणी आहेत, त्या प्रत्येकाच्या कुटुंबात कदाचित एखादा तरी डॉक्टर आहे, म्हणून त्याचा परिणाम असा झाला की ती अक्षरशः वेडी झाली. मला असं वाटतं की तीच एक देण ती आई आपल्या लेकरांना देण्याचा प्रयत्न करीत होते की हेच एक शेवटचं महत्त्वाचं, सर्वात जगात आणि आपल्या जीवनात महत्त्वाचं तेच केवळ आहे, असं धरूनच तिने आपल्या मुलांना तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला, आणि शेवटी ते काही झालेले नाही. यावरून त्या आईच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं होतं, कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त स्थान होतं ते आपल्याला दिसते. पण तिमोथ्याच्या आईच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं जे ठिकाण होतं
सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे तो म्हणजे विश्वास, आणि तोही निष्कपट विश्वास. फार मोठी गोष्ट आहे की आईच्या जीवनात जे तिने महत्त्वाचं ठरवलं आणि तेच लेकरांच्यावर लादल्या गेलं, असं पुष्कळदा आजकाल आपल्याला दिसतं. पण युनिके म्हणजे तिमथ्याच्या आईच्या जीवनामध्ये बाकीच्या ह्या गोष्टी नक्कीच तिने जमेत धरल्या असतील, त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तिने आपल्या जीवनात जी ठरवलेली आहे ती म्हणजे देवावरचा निष्कपट विश्वास. आणि ज्यावेळेस ती गोष्ट तिच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्वात महत्त्वाची झाली, मग तीच तिने तिच्या लेकरांच्या मध्ये उतरून आणलेली दिसते. आज आपण तिमथ्याच्या आईच्या पासून हा एक उत्तम धडा शिकू शकतो, हा एक उत्तम धडा देऊ शकतो. आणि लेकरांना सुद्धा आपण सांगू शकतो की आपल्या जीवनामध्ये विश्वास, प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास, पण निष्कपट विश्वास, भेसळ असलेला असा विश्वास नाही, मिसळ झालेला विश्वास नाही, परंतु पवित्र आणि सत्य आणि निष्कपट असा विश्वास आज देवाला पाहिजे आहे. आज ह्या जगाला तशा विश्वासाची गरज आहे. आणि तोच विश्वास आपल्याला आपल्या जीवनामध्ये शक्ती देईल, मार्गदर्शन देईल. आणि तो विश्वास जर आपल्याला आपल्या आईंच्याकडून मिळाला असेल, कुटुंबांच्याकडून मिळाला असेल, तर आपण देवाची स्तुती करू आणि आपल्या आईंच्यासाठी जेथे कोठे ते आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू की देवाने त्यांना अधिक शक्ती द्यावी, अधिक आरोग्य द्यावं आणि आईंना देवाने आशीर्वादित करावं. शालोम.